नाही या राज्यामध्ये असं. हे डर्टी पॉलिटिक्स, हे गटारातलं राजकारण हे अलीकडच्या काळात सुरू झालं. आपल्याच आमदारांना निधी द्यायचा, विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी द्यायचा नाही. अहो, त्या आमदाराशी तुमचा थोडा वाद असेल राजकीय, पण जी जनता आहे, ज्याने त्याला निवडून दिलं आहे, तो मतदारसंघ तुमचा नाही का? महाराष्ट्रात नाही आहे का? हा कोणता खेळ चालला या राज्यामध्ये? पैसे काय तुमच्या घरी झाडाला आलेत? खोके लागलेत का झाडाला तुमच्या? वर्षा बंगल्यावर, सागर बंगल्यावर, देवगिरीवर, बारामतीत, नागपूरला, साताराला, त्याची दरेवाडी, तिथे काय जमिनीतून खोके उगवतात की झाडाला खोके लागत आहे? की तुमच्या मर्जीप्रमाणे निधी वाटाल, तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही कुठे कार्यक्रम कराल आणि स्थानिक आमदार खासदारांना निमंत्रित करत नाही? हा कोणता खेळ तुम्ही चालला? हे अलीकडच्या काळात केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस हे दोन वीर महानुभव सत्तेत आल्यापासून अशा प्रकारचा ही वाळवी सुसंस्कृत राजकारणाची वाळवी महाराष्ट्राला लागली. रोजगार मिळतो का? आणि शेतकऱ्यांना काही कोणाला नाही, काही शेतकऱ्यांना मिळत नाही रोजगार. रोजगार कसा दिला जातोय सरकारकडून हे पाहायचं असेल तर या विद्यमान मुख्यमंत्री, एक फुल दोन डाऊटफुल जे आहेत ना, त्यांनी बिहारला जावं आणि बिहारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या तेजस्वी यादव त्या काळात यांनी लाखो तरुणांना ज्या पद्धतीनं सरकारी नोकऱ्या किंवा इतर नोकऱ्यामध्ये थेट नियुक्तीपत्र दिलं, तो फॉर्म्युला समजून घ्यावा. सर, महाविकास आघाड़ी की सीट शेयरिंग पे अभी फॉर्मूला जो बताया जा रहा है कि शिवसेना 20, उसके बाद कांग्रेस 18 और एनसीपी 18 और कांग्रेस 10, ऐसी सीट पे सारी चीज़ें अभी सामने आ रही है. तो एक बार आपके तौर से बता दीजिए कि बात ऐसी है भाई, ये आंकड़े कहाँ से आते हैं मुझे मालूम नहीं, ये आंकड़े कौन देता है मुझे मालूम नहीं. मैं इतना ही कहूँगा, सीट शेयरिंग की चर्चा लगभग पूरी हो गई है. अब हमने प्रकाश आंबेडकर जी को निमंत्रित किया है. उद्धव ठाकरे साहब और शरद पवार साहब के साथ उनकी एक मीटिंग हो जाए. हमारी बातचीत अंबेडकर साहब से हो गई है और हमने उनको भी इनवाइट किया है. उनके लोग हमेशा हमारे मीटिंग में आकर उनके प्रस्ताव देते रहे, उनके ऊपर चर्चा हुई है. अब जो आंकड़े हैं वो एक साथ बैठकर हम डिक्लेयर करेंगे ना, कांग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाड़ी, शिवसेना. अब कोई नया आंकड़ा देता है किसी अखबार में तो उसका कोई हमारा संबंध नहीं.